Good afternoon, all my dear teachers, guests, parents, and students, and all the dignitaries on this stage. First of all, I thank you for giving me this opportunity to say a few words about my mom. I can say mom-in-law. Okay, कशी सुरुवात करायची समजत नाहीये, but I have to start. मिनल म्हणजे सर्वप्रथम सगळ्यांनी सांगितले आहे की बाहेर कसे आहेत, घरामध्ये कसे आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. ओके, सो मिनल मीन्स MINAL, मॅजिकल, इन्स्पिरेशनल, नाईस, अमेझिंग अँड लवेबल. पूर्ण मिनल म्हणजे फ्रॉम हेड टू टो शी इज फुल मिनल. मॅजिकल म्हणजे कोणत्या पण गोष्टीला कसं मॅजिक बनवायचं अगदी सहजपणे समजूतदारपणे आपल्याला सांगणार. आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि आज आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली. सो मी त्यांच्याकडून खूप काही शिकत आहे, किंबहुना खूप शिकलेली आहे. आणि सगळ्यांबरोबर बिझी पण कसं पण असू दे आपल्याला चांगलं करायचं आहे. वी हॅव टू बी नाईस हे त्यांच्या मुखातून सतत मी ऐकत असते. शी इज व्हेरी अमेझिंग पर्सन आय हॅव एव्हर सीन. आणि लवेबल तर ती आहेच, खूप प्रेमळ आहे, दयाळू आहे, हेल्पफुल आहे. आम्ही दोघं इन-लॉज नसून वी आर गुड फ्रेंड्स. वी आर गुड फ्रेंड्स. अगदी सगळं शेअर करतो. कधीच भांडणं झाली नाहीत. असं म्हणतात भांडायला लागली की आवाज येणारच, पण कधी गेल्या वाटते तुम्ही कधी ऐकलंय का आमच्यामध्ये कधी भांडणं झाली आहेत? कधीच नाही. सो वी हॅव नेव्हर फॉट अँड नाही आम्ही भांडण करणार. सो वी हॅव अ गुड रिलेशनशिप अँड अगदी फ्रेंड्स. सोनल म्हणतो तू माझ्याशी लग्न केलं का मम्मीशी लग्न केलंय? सो अगदी आम्ही एवढी वी शेअर अ गुड बॉन्ड टुगेदर ऑल टुगेदर. व्हेरी नाईस रिलेशनशिप वी हॅव. एन्करेजिंग सी आम्ही खूप मम्मी मला खूप एन्करेज करते. मी एकदा सहजपणे लग्न झालेलं होतं आणि मम्मीला म्हणाले की मम्मी तुम्ही केक करताना एकदम छान करतात, काहीतरी मला शिकवा. काहीतरी कशाला आता शिकवते, चल आपल्याकडे खजुरा हे आहे ते चल चल करूया. सो लगेच आम्ही ते केलं. सो एवढे की उत्स्फूर्तपणे ते काम करतात. सो आय एम व्हेरी मच ब्लेस्ड. मी लग्नानंतर MBA केलं, इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा कोर्स केला. तू काहीच टेन्शन घेऊ नको, तू अभ्यास कर, लक्ष दे. खायला प्यायला कामाला जाण्यासाठी मला 5 डबे भरून द्यायचे ती. सो आम्ही सगळं पोरांचं बोलू. So she treats me like her own daughter. I can see more than her children. She loves me. Even I love you. Okay. So आणि दोघांचं आमचं रिलेशन खूप मस्त आहे. आणि माझी मुलांना मी जन्म द्यायचं काम केलं हा बरं का. बट कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटी आणि शिक्षिका असल्यामुळे मॅनर्स तर बघायलाच नको. डिसिप्लिन आणि व्यक्तिमत्व एव्हरीथिंग. शिक्षिका असल्यामुळे तो आहे, जाग आहे, घरामध्ये आहे. मम्मीला विचारलंय का, पप्पाला विचारलंय का. सो सासू आणि सासरे एकदम फर्स्ट क्लास काम करतात. त्यांना सकाळी उठण्यापासून खावण्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलगी त्यांच्याकडे असते. हल्ली स्टेजवर बसलाय, कोणा निघत आलाय का, ती रडते कशाला बघ, स्टेजवर पण त्यांची असते तिला. सो असे ते मन मिळवू सासू सासरे मला मिळाले आहेत म्हणून मी देवाला धन्यवाद देते. अँड आय रिअली थँक गॉड बिकॉज आय हॅव 2 मदर्स. एक माझी मम्मी जिने मला उदरातून जन्म दिला आणि एक माझी दुसरी मम्मी जिने मला हृदयातून जन्म दिलेला आहे. सो आय एम रिअली व्हेरी ब्लेस्ड की लग्नानंतर सुद्धा मला हृदयातून जन्म देणारी आई मला मिळालेली आहे. सो आय एम व्हेरी मच ब्लेस्ड. सो नाव इट्स टाइम फॉर यू टू रिलॅक्स, एन्जॉय अँड लव्ह ऑल दी वुमेन. आज तुम्ही आमची सेवा केली ना, आता आम्हाला तुमची सेवा करू द्या. हा जर हातपाय दाबू द्या, हा पण गाणं नाही कापणार. ओके. सो असं आमचं रिलेशनशिप आहे. अँड येस शेवटी आता घड्याळ बघू नका, कामाचं ताण घेऊ नका आणि सेवा निवृत्ती नंतरही आयुष्य एकदम झकास जगा. ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर न्यू बिगिनिंग अँड न्यू एनिंग. वी ऑल आर देअर फॉर यू. ओके. सो वी लव्ह यू बोथ अँड एव्हरीवन. सो थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. मॅडम शाळेत होत्या तरी तुम्हाला 5-5 डबे करून द्यायच्या. आता तर तुम्हाला लॉटरीच लागलेली आहे, आता 10 डबे तुम्हाला मिळतील. आणि त्रिची मॅडम खूप हुशार आहेत.